नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचं आतापासूनच अभिनंदन केलं आणि बहुआयामी संबंध दोन्ही देशांमधले सुदृढ करण्यासाठी मैत्रीचा हातही पुढे केलेला आहे. भारताची चिंता बेसिकली एका गोष्टीसाठी आहे की ईशान्य भारतातील सुरक्षेबाबतचा एक महत्वाचा मुद्दा कायम ऐरणीवर राहिला आहे. गेल्या 16 वर्षापासून शेख हसीना यांच्या राजवटीमध्ये भारताला दिलासा जरी मिळाला असला तरी तारिक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची भूमिका बांगलादेशची ही भारताबद्दल नेमकी काय असेल, हा एक कळीचा मुद्दा आपल्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे. डॉक्टर शैलेंद्र देवळांकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत. मी खूप स्वागत करतो तुमचं नवराष्ट्र डिजिटलवर. आता सर्व काही होऊन जाईल, पण मुळात एका देशाला, शेजारी राष्ट्राची मुळात चिंता असते की त्यांच्यासोबत आपले परराष्ट्र धोरण कसे असेल. आणि जे 16 वर्षातले संबंध होते आणि शेख हसीना यांच्या राजवटीमध्ये एक दिलासा होता, कारण आपण बघितलं की अनुप चेतिया आणि अरविंद राजखुआ हे जे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे नेते होते, त्या दोन्ही नेत्यांना बांगलादेशनं आश्रय दिला नव्हता. या दोन्ही नेत्यांना भारताला त्यांनी भारताला सोपवलं होतं आणि त्यामुळे शांततेची एक वाटचाल आणि एक नवी चर्चा भारताची या दोन नेत्यांसोबत होऊ शकलेली आहे. देवळांकर सर. मनोजजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो अशी मी अपेक्षा करतो. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं नमस्कार. भारताच्या प्रामुख्याने बांगलादेशच्या संदर्भामध्ये 3 चिंता आहेत. त्यातली पहिली चिंता ही जे अल्पसंख्याक हिंदू बांधव बांगलादेशमध्ये आहेत आणि ज्यांची सुरक्षा ही भारतासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. मध्यंतरीच्या 1 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा शेख हसीनांचं सरकार त्या ठिकाणी नव्हतं आणि मोहम्मद युनूस यांचं हंगामी सरकार होतं, त्यावेळेला तिथं धार्मिक मूलतत्ववादी गटांचा प्रभाव प्रचंड वाढलेला होता आणि अल्पसंख्याक हिंदूंवरती हिंसक हल्ले झालेले होते. काही वेळेला तर त्यांना जिवंत जाळण्यात आलं होतं, त्यांच्या मालमत्ता लुटण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांची सुरक्षा भारताचा पहिला कन्सर्न आहे. भारताचा जो दुसरा अतिशय महत्वपूर्ण कन्सर्न आहे म्हणजे आपल्या ईशान्येकडची जी राज्य आहेत त्यामधल्या ज्या फुटीरतावादी चळवळी आहेत त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना बांगलादेशमध्ये आश्रय दिला जात होता. त्यांना आर्थिक, नैतिक, त्याचप्रमाणे राजनैतिक देखील पाठिंबा हा बांगलादेशकडनं मिळत होता. त्यामुळे तो मिळणं हा एक आपल्यासाठीचा कन्सर्न आहे. आणि तिसरा, चीन आणि पाकिस्तानचा बांगलादेशवरचा प्रभाव, वाढता प्रभाव. या 3 कन्सर्नच्या दृष्टिकोनातून भारताला सातत्याने बांगलादेश बरोबर सुरळीत संबंध ठेवणं हे महत्वाचं होतं आणि ते 15 वर्ष झालं. मात्र बीएनपीचं आता जे सरकार आलंय तारिक रहमान यांच्या नेतृत्वामधलं, तर हे सरकार दुसऱ्यांदा आलेलं आहे. यापूर्वी पण खालिदा जिया पंतप्रधान होत्या आणि 2000 ते 2005 या दरम्यान बीएनपीचं पहिल्यांदा शासन आलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा मात्र आपल्या चिंता वाढलेल्या होत्या, कारण त्यावेळेला बांगलादेशमध्ये जमाते इस्लामीचा प्रभाव वाढलेला होता. हुजी हरकत उल जिहाद सारख्या संघटनेचा प्रभाव वाढलेला होता आणि अनेक, जसा उल्लेख आपण केला की उल्फाच्या काही नेत्यांना तिथं आश्रय पण दिला गेलेला होता. त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये ही भारताची सगळ्यात मोठी चिंता आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारताला येत्या काळामध्ये अलर्ट राहावं लागणार आहे. अगदी अगदी. आता बघा, तारिक रहमान हे खालिदा जिया यांचे पुत्र आहेत आणि 16 वर्ष युनायटेड किंगडम मध्ये निर्वासित म्हणून त्यांनी आयुष्य कंठलंय. आता मुळात मुद्दा असा आहे की आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी, ज्यांचं अलीकडेच निधन झालं आणि त्यानंतरच बरोबर या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये आलं आणि त्यांच्या पक्षानं किंवा कार्यकर्त्यांनी, तिथल्या जनतेनं त्यांना स्वीकारलं. आता या तारिक रहमान यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक आरोप होते. त्यातनं काही मोठ्या आरोपातून त्यांची मुक्ती झाली. हे अचानक बांगलादेशमध्ये त्यांचं नेतृत्व उदयाला येणं आणि साधारणतः 300 जागांमधून 157 जागा जिंकणं, हे नेमकं कसं घडलं आणि याला कुठली पार्श्वभूमी आहे? याला प्रामुख्याने पार्श्वभूमी अशी आहे की आवामी लीग जो तिथला केंद्रीय पक्ष होता, ज्याच्याकडे प्रचंड सपोर्ट होता आणि मागच्या 3ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये
आवामी लीगला बहुमत मिळालं होतं. मात्र या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आवामी लीगवरती बहिष्कार टाकण्यात आलेला होता. त्यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी घालण्यात आलेली होती आणि त्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. दुसरा असा आहे की तिथे जमाती इस्लामी जो पक्ष आहे, संघटना आहे ऍक्च्युली ती, पण तिला यापूर्वी अनेकदा इलेक्शन लढवण्यापासून बंदी घालण्यात आलेली होती. त्यामुळे पक्ष म्हणून त्यांना फारशी मान्यता नव्हती. तिसरा जो नॅशनल सिटीझन पार्टी म्हणून आहे, तो अगदी नव्याने 1 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला प्रश्न होता, पक्ष होता. त्यामुळे आवामी लीगला काउंटर करू शकेल असा बीएनपी हा दुसराच एकमेव पक्ष आहे. आपल्याला हे विसरून जाणार, जमाती इस्लामीचं सातत्याने समर्थन बीएनपीला राहिलेलं आहे. जमाती इस्लामीवरती निवडणूक लढवण्यासाठी बहिष्कार किंवा बंदी असल्यामुळे ते बीएनपीला समर्थन देत होते. त्यामुळे बीएनपीला पुन्हा एकदा रिज्युव्हनेट करणं हे गरजेचं होतं आणि ते नेतृत्व तारिक रहमानच्या रूपाने प्राप्त झालं. ते 17 वर्ष लंडनमध्ये होते आणि ते परत आले आणि ते आल्यानंतर त्याचा उल्लेख आपण केला की त्यांनी ढाकामध्ये एक मोठं गॅदरिंगला ऍड्रेस केलं, तेव्हा त्यांनी बांगलादेशच्या इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शनवरती भर दिला. त्यामुळे एक बांगलादेशला थोडा वेस्टर्न सोसायटीकडनं ऍक्सेप्टेड फेस हा आपण म्हणू शकतो, कारण आज बांगलादेशला युरोपियन देशांकडनं लिस्ट डेव्हलप इकॉनॉमी म्हणून प्रचंड कन्सेशन मिळतात आणि त्यामुळे त्यांना ऍक्सेप्ट असणारा एक फेस, अमेरिकेला ऍक्सेप्ट असणारा फेस म्हणून तारिक रहमान यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या रूपाने एक स्थिर सरकार त्या ठिकाणी आलंय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. 2024 मध्ये जी आंदोलनं बांगलादेशमध्ये झाली त्यावेळी भारताविरोधातला एक संताप सुद्धा तिथल्या जनतेमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसला. आणि हेच एक कारण होतं का की भारताने यापूर्वी म्हणजे 3 निवडणुकांपासून कुठलीही हस्तक्षेप बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये केलेला नव्हता. पण या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या बांगलादेशच्या निवडणुकांपासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे. ती भारताने या बाबतीमध्ये खूप काळजी घेतलेली आहे. मात्र आपल्या शेजारच्या देशांमध्ये हा एक भाग होतो की आपली जॉग्राफिकल रचना दक्षिण आशियाची अशा प्रकारची आहे की त्याच्यामध्ये भारत हा एक खंडप्राय देश आहे आणि बाकीचे देश आकारमानाने अतिशय छोटे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक पद्धतीचा, ज्याला आपण म्हणतो की एक सायकोलॉजिकल फिअर, एक मानसशास्त्रीय भीती आहे की भारत कुठेतरी बिग ब्रदर म्हणून आपल्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल आणि ज्या ज्या वेळेला त्याकडे निवडणुका होतात, विशेष करून पाकिस्तानमध्ये असतील, नेपाळमध्ये असतील, श्रीलंकेमध्ये असतील, त्या त्या वेळेला भारताला खलनायक ठरवण्याचा प्रकार हा काही नेत्यांकडनं, पक्षाकडनं हा केला जातो, जो नेपाळमध्ये पण होतो, पाकिस्तानमध्ये पण होतो आणि यावेळेला बांगलादेशमध्ये पण झाला. म्हणजे बांगलादेशच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने भारताला दोषी ठरवलं जाणं एक प्रकारे फॅशनच एक पद्धतीची झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न होतो. तिथं नॅशनलिस्ट पार्टी जी आहे, सिटीझन पार्टी, त्यांचे नेते जसं तो उस्मान हाडी म्हणून जो होता, ज्याची नंतर हत्या झाली, त्यांनी तर उघडपणे आपले जे नॉर्थ ईस्टर्न सिस्टर्स आहेत, 7 सिस्टर्स आहेत, त्यांना तोडणं आणि त्यांचं स्वतंत्र देश निर्माण करणं किंवा त्यांना बांगलादेशला कनेक्ट करून घेणं, फुटीरतावादी नेत्यांना आश्रय देणं ईशान्येकडच्या, असे उघड वक्तव्य केलेले होते. त्यामुळे भारताने देखील ह्या सगळ्या बाबतीमध्ये अजिबात प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने खूप स्ट्रॅटेजिक पेशन्स ज्याला म्हणतो आपण, ज्याला सॅगॅसिटी, स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी म्हणजे पावित्र्य राखून आपण या सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवलेलं होतं. भारताच्या दृष्टीने ज्या प्रामुख्याने चिंता आहेत की तिथं जर भारताने बांगलादेश बरोबरचे संबंध सुरळीत झाले नाहीत, तर शक्यता ही आहे की तिथं चीनचा आणखीन प्रभाव वाढेल. चीनने ऑलरेडी प्रपोज केलेलं आहे की भारत बांगलादेश सीमेवरती एक ड्रोनची फॅक्टरी किंवा कारखाना सुरू करण्याचा. पाकिस्तानने फायटर जेट्स प्लेन्स हे बांगलादेशला ऑफर केलेले आहेत. अमेरिकेचा त्या ठिकाणी इंटरेस्ट वाढतो, कारण सेंट मार्टिन आयलंडवरती अमेरिकेला नॅव्हल बेस क्रिएट करायचा आहे. या सगळ्या गोष्टी पाहता भारत या स्पर्धेतनं दूर राहू शकत नाहीये. कारण जर भारताने तारिक रहमान यांच्या सरकारबरोबर जुळवून घेतलं नाही तर कदाचित असं होण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही की तिथे चीनचा प्रभाव आणखीन वाढू शकतो. हे आपल्याला महत्वाचं आहे की भारताची बांगलादेश बरोबर 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि इतिहास जर आपण पाहिला तर ज्या ज्या वेळेला बांगलादेशमध्ये डिस्टर्बन्सेस होते तेव्हा निर्वासितांचे प्रचंड लोंढे भारतामध्ये पण येत होते आणि कुठेतरी भारताची अंतर्गत सुरक्षा ही बांगलादेशच्या अंतर्गत सुरक्षेशी ऑर्गॅनिकली लिंक्ड आहे. त्यामुळे भारताचा कन्सर्न असा आहे की बांगलादेशमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट राहावं आणि ते पण कोणाच्याही बाह्य शक्तींच्या प्रभावाशिवाय राहावं आणि त्या दृष्टिकोनातून भारत नक्की प्रयत्न करेल. दुसरा मुद्दा असा आहे की बांगलादेशला जर पुन्हा एकदा आपलं इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल, कारण बांगलादेश हा एक फास्टेस्ट ग्रोईंग एशियन इकॉनॉमी म्हणून बांगलादेशचा नावलौकिक होता. इस्लामिक देशांमध्ये अतिशय
फॉरवर्ड लुकिंग अशा स्वरूपाचा हा देश होता. दुसरा मुद्दा याच्यामधला असा होता की बांगलादेशचे जे एक्सपोर्ट आहे तो प्रचंड होता, विशेष करून गार्मेंट्स अपारेलच्या बाबतीमधला एक्सपोर्ट मोठा होता युरोपियन देशांना, अमेरिकेला पण. हे सगळं मध्यंतरीच्या 1 वर्षाच्या काळामध्ये याच्यावरती नकारात्मक आणि विपरीत परिणाम झालेले होते अस्थिरतेचे. आणि त्यामुळे बांगलादेशला पण जर हे सगळं पुन्हा सुरू करायचं असेल तर भारताच्या मदतीशिवाय त्यांनाही पर्याय नाहीये. त्यामुळे येत्या काळामध्ये तारिक रहमान पण राजकीय मुद्दे बाजूला ठेवून भारताबरोबर सहकार्याचं धोरण घेतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. अर्थात, कारण बांगलादेशमध्ये जो अनागोंदी कारभार होता सगळा या गेल्या काही काळामध्ये, आणि मोहम्मद युनूस यांनी सूत्र हंगामी पंतप्रधान म्हणून स्वीकारली होती, आणि तेव्हा सुद्धा भारतासोबत काही फारसे काही संबंध नव्हते. पण शेख हसीना ही पारंपरिक आपली एक सहकारी, त्यांचा पक्ष कायम राहिलेला आहे, अवामी लीग, ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे. टेक्स्टाईल इम्पोर्टमध्ये बांगलादेश खूप मोठा देश आहे, आणि टेक्स्टाईल इम्पोर्ट आणि मग अमेरिकेचं धोरण सुद्धा या संदर्भातलं अत्यंत महत्वाचं आहे. नाही, आता हे अमेरिकेचं लक्षात सुद्धा घेणं लक्ष गरजेचं असेल. आहे की याच्यामध्ये त्याचा उल्लेख आपण केला की बांगलादेश हा म्हणजे गार्मेंट्समध्ये, बेसिकली अपॅरल्समध्ये, टेक्स्टाईलमध्ये हा खूप मोठा एक्सपोर्टर आहे. आज युरोपच्या मोठ्या मॉल्समध्ये तुम्हाला बांगलादेशमधनं बनलेले कपडे दिसतील, त्यांच्याकडनं बनलेल्या बेडशीट्स, पिलो कव्हर्स, कर्टन्स मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याचं कारण असं आहे की युरोपियन महासंघाने बांगलादेशला लिस्ट डेव्हलप इकॉनॉमी म्हणून कन्सेशन दिलेत आणि त्यांना 0% टेरिफ आहे. म्हणजे आज बांगलादेश जो एक्सपोर्ट युरोपियन देशांना करतो त्याच्यावरती 0% टेरिफ आहे. त्यामुळे बांगलादेशी प्रॉडक्ट्स हे तुलनात्मक दृष्ट्या भारताच्या तुलनेत तिथं फार स्वस्त आहेत. आता युरोपियन महासंघाबरोबर आपला मुक्त व्यापार करार झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा ऍडव्हान्टेज घेता येईल. अमेरिकेच्या बाबतीमध्ये अमेरिकेने स्पष्ट केलंय की जर कॉटन यार्न असेल किंवा त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आहे टेक्स्टाईलसाठी लागणारं, हे जर बांगलादेश अमेरिकेकडनं घेत असेल तर त्यांच्या देखील टेक्स्टाईलच्या एक्सपोर्टवरती 0% टेरिफ अमेरिका लावणार आहे. पण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की बांगलादेशला अमेरिकेकडनं रॉ मटेरियल घेणं परवडणार आहे का? कारण अंतराच्या दृष्टिकोनातून भारत हा नेबरिंग कंट्री आहे, त्यामुळे ट्रॅव्हल कॉस्ट आहे, इन्शुरन्स कॉस्ट आहे. तर हे प्रत्येक वेळेला बांगलादेशला परवडेल की नाही, त्या गोष्टी येत्या काळामध्ये स्पष्ट होतील. परंतु ते तात्काळ बांगलादेशने त्यांच्याकडनं घेतल्यामुळे मोठा परिणाम भारतावरती होईल असंही सांगता येत नाही. कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी, इन्शुरन्स पासून, फ्लाईट पासून, दुसरं टाइम महत्वाचा आहे. कारण तो सगळा रॉ मटेरियल बांगलादेशपर्यंत पोहोचायला कित्येक दिवस लागू शकतात. तो भारताच्या बाबतीमध्ये नाही आहे. म्हणजे तुम्ही आज ऑर्डर प्लेस केली की उद्या तुम्हाला भारताकडनं रॉ मटेरियल मिळू शकतं. हे त्याच्या बाबतीत घडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये बांगलादेश हा आपला कॉम्पिटिटर आहे, परंतु कॉटनच्या बाबतीमध्ये, विशेष करून रॉ मटेरियल टेक्स्टाईलच्या बाबतीमध्ये बांगलादेशला भारतावरती डिपेंड राहावंच लागणार आहे. चला, खूप धन्यवाद. नवं सरकार प्रस्थापित झाल्यानंतर त्यांची भूमिका नेमकी भारताबद्दलची काय राहते हे पाहणं महत्वाचं आहे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला या मुद्द्यावरती चर्चा करता येईल. अर्थात बांगलादेशच्या निवडणुका, तिथे येणारं सरकार, तिथली आतापर्यंतची राजवट, नवं सरकार, नवं नेतृत्व, या सगळ्याच गोष्टी भारतासाठी अत्यंत महत्वाच्या आहे, कारण तो आपला अत्यंत महत्वाचा आणि शेजारी राष्ट्र आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय तुमची काही मतं असतील या संदर्भातली, या चर्चेबाबतची, ती सुद्धा नोंदवा. आणि आमचे सोशल मीडियावरचे सर्व हँडल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स, हे सुद्धा फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.